नमस्कार मंडळी. आज आपण एका वेगळ्या पिकाबद्दल बोलणार आहोत, चिया बिया. आणि आपल्यासोबत आहेत संभाजी गायकवाड, जे मागच्या काही वर्षापासून चियाची शेती करत आहेत. चला तर जाणून घेऊया, चिया म्हणजे नक्की काय आणि त्याची शेती कशी करतात. नमस्कार, माझं नाव संभाजी शिवाजी गायकवाड, राहणार रिधोरी तालुका माढा जिल्हा सोलापूर. मी गेल्या 2 वर्षापासून चियाची शेती करत आहे. हे चिया पीक पूर्णतः आपल्या भारतात पिकत नव्हतं. मेक्सिको मधलं पीक असताना माझ्या मुलाने माहिती दिल्यानंतर मी चिया पेरण्यासाठी प्रवृत्त चिया झालो. बिया म्हणजे नेमकं काय असतात? हे चिया बी आपले सब्जा प्रमाण आहे. ह्याच्यामध्ये आपल्या बॉडीसाठी कॅल्शियम, प्रोटीन हे घटक चांगले आहेत बॉडीसाठी. बिया कुठून भेटल्या? हे पहिल्यांदा ज्या वेळेला मी पीक करत होतो, करायचं मनात आलं त्यावेळेला माझा एक मित्र आहे तुळजापूरचा. त्या तुळजापूरच्या मित्रानं मला ही सगळी माहिती दिली. ती कशी असावी चियाच्या ह्याच्यासाठी? चियाला हे जमीन ही काळी बी चालली होती आणि जरा बरडवाहीवर असली तरी बी चालती. आता सगळ्यात महत्वाचं, बियाणं कसं ठरवायचं की चांगलं बियाणं कोणतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बी हे ओरिजिनल पाहिजे. 15 बियाणं घ्यायचं. 15 बियाणं घ्यायचं आणि ते ठरवायचं, ओलं करून आपल्या गोणपाटामध्ये ते ठेवायचं. किती अंकुरतय हे बघायचं. त्यात जर पर्सेंटेज आपल्याला ज्यादा वाटलं, समजा 15 बियाणं घेतलं, 12-13 जर उगवलं बियाणं, तर म्हणायचं की 100% बियाणं चांगलं आहे. पेरणी कशी करायची त्या पिकाची? पेरणी करताना पहिल्यांदा उभं आणि आडवं नांगरट करून घ्यायची. नंतर फणायचं आणि नंतर रोटर घ्यायचा. रोटरनं तेवढं एकरभर रान रोटरून घ्यायचं, का तर माती भुसभुशीत झाली पाहिजे. किती आणि कोणती वापरता? ह्या चिया पीक पेरण्यासाठी सहसा रासायनिक खत वापरलं जात नाही. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आमच्याकडे जनावर असते, जनावरांचं कुजलेलं शेणखत एकरी 1 ते 2 ट्रेलर टाकतो. पाण्याची गरज किती लागते चियाच्या बियाला? चिया पिकाला ज्या वेळेला आपण पेरतो त्यावेळेला जर ओल असेल तर त्यावेळेला उगवून येतं. त्यानंतर मग एक पीक 6 ते 10 इंचापर्यंत जर उगवून आलं त्यावेळेला दुसरं पाणी द्यायचं. त्यानंतर फुलवाऱ्यात ज्या वेळेला पीक येतं त्यावेळेला तिसरं पाणी, आणि ज्या वेळेला त्याचं दाणं भरायला चालू होतं त्यावेळेला चौथं पाणी. 4 पाण्यामध्ये ते पीक सहसा निघून जातं. या पिकाचा कालावधी आहे फक्त 90 ते 120 दिवसाचा. बाबा, कीड किंवा रोग जास्त येतात का ह्या पिकाला? ह्या पिकाला किडी कसलीच प्रादुर्भाव होत नाही, पण जर जर लई थंडी पडली तर माव्याचा प्रादुर्भाव होतो. माव्याचा प्रादुर्भाव जर झाला तर त्याला निंबोळी अर्काची एक फवारणी घेतो. निंबोळी अर्काची फवारणी घेतल्यानंतर सगळा मावा निघून जातो. बाबा, कापणी किती दिवसांनी होते आणि उत्पादन किती मिळतं ह्या पिकातून? कापणी साधारणतः हे पीक 90 ते 120 दिवसामध्ये निघत. तर माव्याचा प्रादुर्भाव नाही झाला तर 7 ते 8 क्विंटल एकरी उत्पादन निघतं. तुमच्या अनुभवावरून सांगाल का, चिया पिकात काय शिकायला मिळालं तुम्हाला? छोट्या प्लॉट मध्ये म्हणजे 2 गुंठ 4 गुंठ वगैरे करा आणि त्याच्यात जर तुम्हाला चांगला अनुभव आला तर ते पीक तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायला का हरकत नाही. आणि आपल्या बॉडीच्या म्हणजे हेल्थच्या दृष्टीनं हे जर वापरलं तर सगळ्यात उत्तम आरोग्यदायी आहे. ह्या पिकाची विक्री आणि साठवणी कशी करता? त्याप्रमाणे घरी साठवण करून ठेवायची आणि विक्री करायची जर असेल तर अर्णा लॉजिस्टिक या कंपनीला तुम्ही संपर्क करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आणि लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा. आणि जर कुणाला काय ह्याच्या शंका वगैरे प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारू शकता.